ओबीसी सेवा संघाच्या वतीने चंद्रपुरात ओबीसी जनगणना गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली। या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाज घटकाच्या विविध मागण्या सरकारपुढे मांडण्यात आल्या। ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, मराठ्यांचे ओबीसीकरण थांबवा अशी आग्रही मागणी परिषदेतून करण्यात आली। आगामी काळातील जरांगे पाटील यांच्या विदर्भ दौऱ्याला ओबीसी बांधवांनी तीव्र विरोध केला असून अशा आशयाचा ठराव परिषदेत पारित करण्यात आला। विदर्भात जरांगे पाटील यांची संभाव्य विषपेरणी थांबविण्याचा निर्धार गोलमेज परिषदेतून व्यक्त झाला। दरम्यान याविषयी एड पुरुषोत्तम सातपुते आणि अनिल डहाके यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। आमच्या ओबीसीची जी जाती निहाय जनगणना अजून झाली नाही, ती सन 1931 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून आम्ही सतत मागत आहोत की ओबीसीची आमची तुम्ही जी जाती जनगणना करा, परंतु ती जनगणना अजून पावत झाली नाही। त्यामुळे या परिषदेमध्ये हा मुख्य विषय आहे, आमची ओबीसी जातगणना झाली पाहिजे। दुसरी जो विषय आहे ते मराठ्याचं जे आहे, मराठा समाजाचं जे आहे ते ओबीसीकरण होऊ नये, हा दुसरा विषय आहे। कारण जर त्यांचं ओबीसीकरण झालं तर जो मराठ्याला जे 27% आरक्षण आहे त्यामध्ये त्यांचे आरक्षण कमी होईल आणि मग मराठी त्या ठिकाणी येतील। त्यामुळे हा दुसरा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे। क्रिमिनल लेअरची जी अट आहे ती फक्त 8 लाखाची आहे। 8 लाखाची अट जी आहे ती 20 लाखापर्यंत न्यावी, हा सुद्धा विषय आजच्या याच्या जनपरिषदेमध्ये आहे। आणि हे 3-4 विषय घेऊन ही आमची आज आम्ही ही परिषद ठेवलेली आहे। करून ओबीसी समाजाचा लढा तीव्र करण्यासाठी ही ओबीसीची गोलमेज परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आज या परिषदेमध्ये आम्ही मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये, ओबीसी जनगणना झाली पाहिजेत, हा ठराव आम्ही या ठिकाणी पारित केलेला आहे। त्याचबरोबर जरांगे पाटील ज्यांनी मराठवाड्यामध्ये ओबीसी मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, तोच प्रयत्न विदर्भात करण्याचा त्यांचा आहे। जरांगेंचा विदर्भ दौरा आहे आणि या विदर्भ दौऱ्याला ओबीसी समाजाचा आमचा या ठिकाणी तीव्र विरोध आहे आणि तशा प्रकारचा ठराव आम्ही या ठिकाणी पारित केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये विष पेरण्याचं काम या विदर्भामध्ये होऊ देणार नाही आणि जरांगेला आम्ही विदर्भात येऊ देणार नाही।